आलेलो आहोत पोहून चंद्रभागेतून. आता आम्ही जरा रेडी झालो आहे आणि जातो आहे जेवण करायला, कारण की आम्ही सकाळपासून नाश्ता काही केलं नाही. तर जेवूया आणि मग तिथून आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ पंढरपूरमध्ये, जे काय असेल ते. तर बघूया कोणते कोणते प्लॅन सक्सेसफुल होते. सो लेट्स गो. रेडी झालं मी आणि आता मी चाललो जवळच एका हॉटेलवरती जेवायला, जे दादाच्या ओळखीचं आहे. तर जिथे अर्धी जणं आली आहेत, अर्धी जणं अजून तयारीच करत आहेत. आम्ही त्यांना सोडून चाललो आहे. हा हे बघा, आमचं खरं प्लॅन आहे की जेवून झाल्यावर म्हणजे जिथे विष्णुपद आणि जे काय आहे कैकाडी महाराजांचं मठ ते सगळं फिरायचं आहे. बघूया आता कोणते कोणते प्लॅन सक्सेसफुल होते. आणि नशीब पावसाची रहम आहे आमच्यावर, जो आज पडत नाही. खरंच मेहरबानी आहे पावसाची. म्हणजे आम्हाला इथून कळलं की 2 दिवस तुफान पाऊस पडत होता, जो नदीला पूर आला. आणि आज बिलकुल पाऊस आहे, एकदम मस्त वेदर आहे फिरण्याचा. सो जेवूया, खरंच भूक लागली. सकाळपासून मी काहीच खाल्लं नाही, लाईक ब्रेकफास्ट पण नाही केलं. डायरेक्ट आता ब्रंच करतो आम्ही 12:30 वाजता. ते तू सर्वात लास्टला उठलेस. झालं जेवण? कसं होतं? ती एक आते बाबा उठ. जेवण कसं होतं? सगळे उठले, सगळ्यांनी थाली बिली. आम्ही इथे बसलेलो. जेवण एकदम मस्त होतं. दादा दादा हॉटेलचं नाव सांग. ए कुसक्या, हॉटेलचं नाव काय सांग? बोल. राजेश काय आहे? राजेश नाही मग राधेश ढाबा रेस्टॉरंट. राधेश ढाबामधलं जेवण खरंच खूप सुंदर. चीअर्स. सर्जरी. आईस्क्रीम खातेस किंवा आईस्क्रीम कशी खाते? आईज आमचं आता जेवण झालं. आता आपण कुठे जातोय? आई कुठे राव फिरायचंय. बघूया आता. 4 स्पॉट आहेत ते फिरणार आहे आता रिक्षा केलेत आणि नक्की या राधेश प्युअर व्हेज हॉटेलमध्ये. नक्की खरंच एकदम चांगलं जेवण होतं. पोटबीट भरलं आहे. आता बघूया कुठे जायचं आहे. बघा आम्ही बसलो आहे रिक्षा. व्यवस्थित पकड. इथं आम्ही आलेलो आहोत कैकाडे महाराजांच्या मठात. तर इथे बघू शकता. आता आपण बघूया आतून कसा दिसतोय. रिक्षाला इथले बोललेत की 1 तास पूर्ण लागणार आहे फिरायला. त्याचे सगळे उतरलेत. चप्पल आम्ही काढली रिक्षातच. आपल्याला अर्धा तासच फिरायचंय. बघा इथे
आपण कमी वेळातच पूर्ण केलंय. नाही 2:20ला आलेलो 3 वाजले. सुपर फास्ट आम्हाला कमी दिवस आहेत आणि खूप जास्त स्पॉट आहे त्यामुळे लवकर क्लिअर केले आम्ही स्पॉट.